तर युवा सेनाचे सहसचिव कल्पेश यादव यांनी एम.एस. मुकुंदास लोहिया कॉलेजची बनवाबनवी समोर आणलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर काय नेमकं बनवाबनवी आहे, कशा प्रकारचे त्यांनी बनवाबनवी केलेले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या जे मुकुंदास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे कॉलेज आहे, या कॉलेजला जी परवानगी AICTE दिली, त्या AICTE ज्या परवानगी देतेवेळी जो प्रस्ताव त्यांच्याकडे सादर झाला, तो प्रस्तावादरम्यान जी बांधकाम परवानगी आणि जे बांधकाम नकाशे आहेत ते साधारणतः डिसेंबर 2024चे आहेत. मग डिसेंबर 2024च्या जी बांधकाम परवानगी आहे त्याप्रमाणे बांधकाम नक्की अस्तित्वात आहे का, तर अस्तित्वात ते बांधकाम आज तगायत नाही. तरी सुद्धा AICTE व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिलेली जी काय अप्रुव्हल लेटर असेल आणि तदनंतर आपल्या राज्य शासनाचं टेक्निकल डिपार्टमेंट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी यांनी जी NOC आणि ॲप्लिकेशन दिलं, वर्ग चालू करायला जी परवानगी दिली, ही दिलेली परवानगी ही बेकायदा आणि बनवाबनवी करणारी आहे. या बनवाबनवीमध्ये DTEचे RO ऑफिस आणि D.BATU डॉक्टर बाबासाहेब टेक्निकल युनिव्हर्सिटीचे जे कुलगुरू असतील, संबंधित जी कमिटी असेल, हे सर्व दोषी आहेत. हे सर्व याच्यामध्ये सामील आहेत. यामुळेच या 240 विद्यार्थ्यांचे भविष्यामध्ये शैक्षणिक नुकसान होणार आहे. तुम्हाला ही माहिती कोणी दिली आणि तुम्ही कोणाकडे या संबंधित पाठपुरावा करणार आहात? ही माहिती आम्हाला साहजिकच विद्यार्थी आणि पालकाकडनं मिळाली. त्यानंतर आम्ही सगळी माहिती गोळा केली. संबंधित बांधकाम परवानगी, बांधकाम नकाशे, फायर NOC, ॲप्लिकेशन लेटर, अप्रुव्हल लेटर आणि आता त्या बांधकाम परवानगीप्रमाणे नक्की बिल्डिंग अस्तित्वात आहे की नाही त्याचे फोटो आणि हे जे वर्ग चालू केले हे मयूर कॉलनीच्या कोथरूड भागामध्ये दुसऱ्या MBA कॉलेजमध्ये वर्ग चालू केले त्याचे फोटो, अशी सर्व सबळ पुरावे हे AICTEचं कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि DTE आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे आम्ही ही सुपूर्द करत आहोत. तुम्ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना काय सांगू इच्छित? बघा, चंद्रकांत दादा पाटील यांची जर पार्श्वभूमी बघितली तर हे विद्यार्थी चळवळीतून पुढे आले. नक्की ते विद्यार्थी आणि पालकांना न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे हे चंद्रकांत दादा पाटील हे या बेकायदा इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग बंद करतील, संबंधित संस्थेवरती फौजदारी गुन्हा दाखल करतील आणि ज्या RO ऑफिस जे आहे, DTEचं जे RO ऑफिस, त्या RO ऑफिसर दत्तात्रय जाधव यांच्या लात मारून हाकलून देतील, यांच्यावर बडतर्फीची कारवाई करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी हे वर्ग बंद करावेत. अन्यथा स्वतः आम्ही पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी समाज माध्यमाद्वारे प्रबोधन करू. अशा बेकायदा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण हे प्रवेश घेऊ नयेत. नक्कीच पुणे हे विद्येचे माहेरघर समजलं जातं आणि असे बेकायदेशीर जे कॉलेजेस आहेत तर त्यांना बंदी घातली पाहिजे अशी यादव यांनी मागणी केलेली आहे. रामदास तांबे, रिपोर्टर टुडे न्यूज, पुणे.